आजच्या कथेचं नाव आहे विदाई. लेखक आहेत डॉक्टर अमित बिडवे. अभिवाचन केलं आहे अनुराधा भडसावळे यांनी. त्याच्या डोक्यात गेल्या कित्येक महिन्यांपासून तिच्या लग्नाशिवाय दुसरा काही विषयच नव्हता. आजच्या समारंभात कुठं काही कमी पडू नये म्हणून कालपासून त्याने जीवाचं रान केलं होतं. बोलवावे तर लागतातच, पण कदाचित त्रासदायक होऊ शकतात. अशा नातेवाईकांना वराकडच्या लोकांपासून कटाक्षाने त्यांनी 2 हात दूर ठेवलं होतं. तरुण मुलांचे अचकटविस्कट नाच आवडत नसले तरी त्यांचं मन राखायला त्यांच्यासोबत तो वेडावाकडा नाचलासुद्धा होता. कार्याचं बजेट वाढतंय याची तिला जाणीव होती, पण त्यावर आत्ता इथे चर्चा नकोत म्हणून तिला एकटं न भेटण्याची त्यांनी काळजी खूप घेतली होती. काल रात्री छातीत डाव्या बाजूला हलकीशी कळ जाणवली होती, पण कार्य निर्विघ्न पार पडावं यासाठी त्याकडे दुर्लक्ष करत दिवसभर जाकीट फेटा बांधून हसतमुख चेहऱ्याने तो मांडवामध्ये फिरत होता. आत्ता मात्र संध्याकाळी पाठवणीच्या वेळी वधूच्या खोलीच्या बाहेरच्या गॅलरीत कठड्याला धरून तो पोरीचा बाप उभा होता. आत बायकांच्या घराड्यात आईच्या खांद्यावर डोकं ठेवून मुसमुसत बसलेलं त्याचं पिल्लू त्याला नजरेसमोर येत होतं. तिच्याभोवती कोंडाळं करून बायका पोरी डोळे पुसत बसल्या होत्या. शेजारी उभ्या असलेल्या भाच्याला उशीर होतोय निघायला, चला म्हणावं असा निरोप देऊन तो खोलीत पिटाळतो आणि त्याच्या पाठोपाठ वधू कक्षाच्या दाराशी जाऊन उभा राहतो. लेकीशी नजरानजर झाल्यावर परक्यासारखी नजर खाली घेऊन मनातली अस्वस्थता लपवू पाहतो. पुरुष रडत नसतात हे लहानपणी ऐकलेल्या लक्षात ठेवून तसंच वागू पाहतो. खरं तर त्या खोलीत जाण्याची इच्छा असूनसुद्धा पायऱ्या उतरून तो खाली गाडीशी जाऊन उभा राहतो. आईचा हात घट्ट धरून मैत्रिणींच्या घोळक्यात स्वतःचं रडणं कंट्रोल झालेली नवरी मुलगी गाडीच्या दिशेने यायला लागते. शोधक नजरेने ती कुणाला शोधत असते आणि तिला तो समोर दिसतो, आपल्या नवऱ्याशी बोलत असलेला. तिरक्या नजरेने त्यानेसुद्धा तिची चाहूल घेतलेली असते. त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या व्याहांसोबत काहीतरी निरर्थक संवाद सुरू होतो. पाठीमागे कोणीतरी उभं असल्याचे त्याला जाणीव होते. ते कोण आहे हे त्याला माहीत असतं. ओळख पाहू असं म्हणत कोणीतरी मागून आपले डोळे घट्ट मिटलेत आणि गळ्याला गच्च मिठी मारली आहे असं त्याला भास होतो. त्याच्या खांद्यावरून जावई हसून पाठीमागे पाहतो. मग त्याला मागे वळावंच लागतं. लाल रेशमी पदराड, तिचा रडून लाल झालेला थरथरत्या ओठांचा गोबरा गोबरा गोड चेहरा त्याला दिसतो. तिची नजर जमिनीकडे झुकलेली असते. थरथरत्या हाताने तो तिचा चेहरा उंजळीत घेतो. जन्मानंतर तिला पहिल्यांदा स्पर्श केला होता ते आठवतं. ती वर पाहते, नजरानजर होते. त्याला काही बोलायचं असतं पण शब्द फुटत नाहीत. गळ्याशी आवंढा आलेला असतो. त्याचे ओठ काही बोलू पाहतात आणि तेवढ्यात पप्पा असं म्हणत ती आवेगाने त्याला मिठी मारते. तो तिला कुशीत घेऊन रडायला लागतो. आमचे जमलेले सगळेच गैरवरतात आणि असं कोणाचंही लग्न असलं ना तरी माझेही डोळे भरून येतात.